एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये। आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा। प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते। संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हार जीत ही राजकारणातली ठरलेली गोष्ट आहे, ती कुणीही बदलू शकत नाही। पण ती हार किंवा जीत कशा प्रकारे त्या उमेदवाराकडून व्यक्त केली जाते यावर बरंच अवलंबून असतं। खानापूर आटपाडी मतदारसंघातही वैभव पाटील यांची हार ही चर्चेचा विषय ठरत आहे। काही जणांना ती हार पटली, काही जणांना पटली नाही। अनेक प्रतिक्रिया येत आहेत। विरोधकांना त्यांच्या मोठ्या फरकाने झालेल्या पराभवाचा आनंद झाला, तर समर्थक मात्र प्रचंड दुःखी असलेले दिसले। पण स्वतः वैभव पाटील मात्र नेहमीच्या व्यस्त रुटीनमध्ये असलेले दिसले। पराभव झाला तरी हा वैभव पाटील पुन्हा उठून उभा राहील असे म्हणत झालेल्या चुका मान्य करत ते परत जनतेत जात आहेत। ही त्यांच्या समर्थकांसाठी चांगली गोष्ट आहे, कारण तोंडावर नगरपालिका निवडणुका असताना आणि विरोधकांनी नगरपालिका घ्यायचीच या जिद्दीने रणनीती अवलंबायला सुरुवात केली असताना पाटील समर्थकांना मात्र आपला हरलेला नेता कशा पद्धतीने सामोरे जातो याची चिंता होती। पण वैभव पाटील हे मुरलेले आणि जिद्दी नेतृत्व म्हणून ओळखले जाते। गेली 50 वर्षे नगरपालिका पाटील गटाच्या ताब्यात आहे, त्यामुळे विटेकर जनतेला त्यांची काम करण्याची पद्धत दिसली आहे। प्रशासक असतानाची नगरपालिका आणि वैभव पाटील यांची सत्ता असतानाची नगरपालिका याची मोठी चर्चा आणि तुलना विटेकरांमध्ये होताना दिसत आहे। देशात स्वच्छतेत 1 नंबरला नेलेली नगरपालिका वैभव पाटील यांच्याच ताब्यात होती। कचरा डेपोमध्ये केलेली कामगिरी राज्यात चर्चली गेली। आसपासच्या अनेक नगरपालिकांची कचरा व्यवस्थापनाची कार्यशाळा विट्यात भरवून त्यांनी मैलाचा दगड गाठला होता। नगरपालिकेतील अनेक कर्मचारी आणि घंटा गाडीवरील चालकही खाजगीत पाटील सत्तेत असतानाचा फरक सांगतात। विट्यातील प्रत्येक प्रभागाचा खडानखडा अभ्यास असणारे हे नेतृत्वच नगरपालिकेत हवे अशा चर्चाही होत आहेत। त्यामुळे फक्त कामाच्या जोरावरच पाटील गटाचे नगरसेवक जनतेसमोर जाणार आहेत आणि त्यांची मजबूत बांधणी वैभव पाटील यांनी केली असल्याची चर्चाही होत आहे। विरोधक जोर लावतीलही, पण पाटील गटाची मजबूत बांधणी ते कसे भेदणार याची चर्चाही होत आहे। त्यामुळे नगरपालिकेत वैभव पाटीलच सत्तेत येणार असा विश्वास पाटील गटाच्या नगरसेवकांना वाटत आहे। त्यामुळे विधानसभा हरलेल्या पाटील गटाची मुसंडी नगरपालिका निवडणुकीत जिंकण्यासाठीच असणार असा विश्वास पाटील गटाला वाटत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।